आप देख रहे हैं TN महाराष्ट्र न्यूज चैनल। माननीय मुख्यमंत्री साहेबांवर काल आमची संध्याकाळी बैठक झाली। त्यापूर्वी आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि आमचे सहकारी मित्र सचिनदादा कल्याण शेट्टी अकोलकोटचे आमदार यांच्याशी अनेक वेळा या विषयावर चर्चा झाली होती। काल म्हणजे परवा दिवशी आम्हाला निरोप आला की मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिली आहे, संध्याकाळची 7-7:30ला तुम्ही या। आणि असा निरोप आमच्या सगळ्यांनाच असा निरोप होता। राजन पाटील साहेबांना होता, यशवंत तात्यांना होता, बबनदादाचे चिरंजीव रणजित भैया आणि विक्रम भैया हे दोघं होते। आणि आम्हाला बोलवले की जिल्ह्यातल्या राजकारण करण्यासाठी आता जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, पंचायत राज्य या सगळ्या निवडणूक आहेत। त्या निवडणुकीबद्दल आमची पहिला 2-4 वेळा बैठक झाल्याच होत्या, सीएम साहेबांबरोबर नाही पण पालकमंत्रीवर आणि सचिन दादांबरोबर। आमचा असा निर्णय झाला की माझा वैयक्तिक मी सांगतो, मागची विधानसभा निवडणूक घेऊन वर्षभर झालं। वर्षभरात माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काय काय घडलं हे आपल्याला सगळ्याला, सोलापूर जिल्ह्याला, महाराष्ट्राला, आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहित आहे। वर्ष जरी झालं तरी अजूनही मला महाराष्ट्र पातळीला किंवा दिल्लीच्या पातळीला किंवा इथं आम्हाला विचारलंच नाही की कोण कशा पद्धतीनं तुम्ही काय करताय, संघटनेचं काय, आपण सोबत घेऊन जाऊ, असं कोणी विचारलंच नव्हतं। पण मागची आम्ही बाजार समितीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर, सचिन दादांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही जवळ आलो आणि जी कामं आम्हाला अपेक्षित होती सोलापूरसाठी, दुहेरी पाईपलाईनचा लवकर सुरुवात झाली, विमान सेवा आपल्याला सुरुवात झाली। आता परवा अतिवृष्टी झाली त्यावेळेला तात्काळ शेतकऱ्यांना त्यांनी मदत जाहीर केली आणि लगेच 10,000 पण दिले। पंचनामे अतिशय युद्ध पातळीवर करून त्याला भरघोस मदत करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने ठरवलं। आणि भविष्यामध्ये सोलापूर शहरासाठी, जिल्ह्यासाठी IT पार्क त्यांना आणायचं असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा डिक्लेअर करतात की आपल्याला IT पार्क आणायचा आहे, विमानसेवा सुरू झाली आणि विमानसेवा अजून शहराला अनेक ठिकाणी जोडण्याचं काम या माध्यमातून होणार आहे। एवढी सगळी कामं होत असताना आम्ही विरोधी पक्षात सुद्धा आम्ही नाही आहे तिथं, म्हणजे अशी परिस्थिती आमची झाली आहे। कार्यकर्ते आम्हाला बसू देत नाहीत, रोज अनेक विकासाची कामं थांबतेत, कारण का सत्ताधाऱ्याला पहिला प्राधान्यानं निधी द्यायचा असतो। आम्ही पूर्णपणे विरोधी पक्षात पण नाही आणि सत्ताधारी मध्ये पण नाही, अशी माझी भूमिका झाली होती। आता कार्यकर्ते, जिल्हा परिषद निवडणुका डिक्लेअर झाल्या, महानगरपालिका झाल्या, वार्ड रचना झाली, आरक्षण झाले, तरी पण आम्ही शांत कसं बसू? मग कार्यकर्त्याचं आमच्या का, मी एकदा आमदार झालोय, सगळ्या संस्थेवर मी चेअरमन, सभापती म्हणून काम करतोय, माझी काय अडचण नाही। पण कार्यकर्ते रोज म्हणतात साहेब आपण कोणावर राहायचं, कुठल्या पक्षात राहायचं। मागच्या वर्षभरात जर आढावा घेतलं तर मतदारसंघात राहू दे किंवा जिल्ह्यात राहू दे, आम्हाला कोणी विचारायला पण तयार नाही। मग अशा वेळेला कार्यकर्त्याचं कल आलं की बाबा सीएम साहेबावर तुमच्या आता सचिन दादाच्या माध्यमातून, गोरे साहेबांच्या माध्यमातून तुमची जवळीक आली आहे, संबंध चांगले आले, तुमची कामं व्हाले, आपल्याला निधी पाहिजे असतो। मी काय कॉन्ट्रॅक्टर नाही ना, मला मी कुठं असं माझं कुठला विषयच नाही आहे, पण मुख्यमंत्र्याची ही भूमिका रास्त दिसली मला, पालकमंत्री रास्त वाटले मला, माझे मित्रच आहेत पालकमंत्री, सचिन दादा तर आपल्या जिल्ह्यातलेच आहेत। हा विचार केला आपण भेटायला काय हरकत आहे, अशी चर्चा झाली। पण त्यावेळेस चर्चा करत असताना मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या बाजू सांगितल्या। पहिलेपासून जे भाजपमध्ये आहेत, सत्तेत आहेत, त्यांना माझी काय अडचण होती का किंवा त्यांची माझ्या अडचण होती, मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः आमच्यात लक्ष घातलं पाहिजे। मी एकदा मुख्यमंत्री साहेबांबरोबर, पालकमंत्री साहेबांबरोबर, सचिन दादावर एकदा राहायचं मी ठरवलं तर मी बदलत नाही। जे मुख्यमंत्री सांगेल ते मी पुढच्या दृष्टीने मी काम करीन, कारण का जवळजवळ 30-35 नगरसेवक माझ्या मतदारसंघात, दक्षिणमध्ये जिल्हा परिषद 6 आहेत, उत्तर सोलापूरला 3 आहेत। कुठल्या चिन्हावर लढवायचं असं कार्यकर्त्यात संभ्रम अवस्था निर्माण झाली होती आणि आम्ही सगळा निर्णय घेतला
की कार्यकर्ता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझं सहकार्य राहील, माझा पाठिंबा राहील. आपण कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर पालकमंत्री सचिनदादा सोडवतील आणि त्याच्या पुढं काय अडचण आली तर मी आहे तुमच्याबरोबर, असं आम्हाला आश्वासन दिलं. आम्ही आता कार्यकर्त्याची सल्लामत करू, त्यानंतर काय जे निर्णय घेतील, जी कार्यकर्त्याचे जे मनात आहे ते आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला सांगायचा निर्णय झालाय. आणि एवढी चांगली बैठक झाली आणि जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये जिल्ह्यातले जी कामं आहेत एकमेकाचं, आमचं मी असू दे, राजन पाटील साहेब असू दे, यशवंत तात्या असू दे, बबन दादा असू दे, त्यांचे दोघं चिरंजीव होते. ते काय वडिलांना विचारून चालू होते. दादा जरी उपचारासाठी जर बाहेर अमेरिकेत असतील पण आम्ही एकमेकाचा विचार केला. या सगळ्या मिटिंगला आपले माजी खासदार निंबाळकर साहेब होते, राजाभाऊ राऊत होते, सचिनदादा होते, पालकमंत्री होते, असे अनेक महाराष्ट्रातले आणि जिल्ह्यातले लोक तिथं होते. आणि काही लोकांनी प्रवेशही काल केला शहरातल्या लोकांनी महानगरपालिकेसाठी. पण आमचा विचार विनिमय करा म्हणले, आपण तुम्ही सांगा. त्यावेळी मी स्वतःच सांगितलं, साहेब जेव्हा आम्हाला काय तुमच्यावर आणि तुमच्या आपल्या पक्षावर काम करायचं असेल तर तुम्हाला स्वतः आमच्या कार्यकर्त्याचे मेळाव्याला यावं लागेल, आम्ही तेव्हा निर्णय घेऊ. त्यांनी याचं कबूल केलेलं आहे. त्यावेळेला आता आज आणि उद्या दिवाळी असल्यामुळे कार्यकर्त्याची बैठक घेऊन पुढचा निर्णय आम्ही घेणार आहोत.